नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. नमस्कार. आपल्या सावदा शहरात रावेर रोडवर हॉटेल महेंद्राच्या समोर लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आले तर एक नाव सगळ्यांच्या ओठांवर. मोर या मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर. इथे सर्व प्रकारची अत्याधुनिक डेंटल मशिनरी आहे. प्रत्येक रुग्णाला उपचाराचे सर्व टप्पे समजावून सांगितले जातात, म्हणजे काळजीच नाही. हसू खुलवणारे आणि आनंदी ठेवणारे खास डॉक्टर्स आणि तज्ज्ञ MDS कन्सल्टंट्स मिळतात. त्यामुळे कुठेही दुसरीकडे जाण्याची गरजच नाही. इथे येताना दातांच्या सर्व तक्रारींवर प्रभावी, सुरक्षित आणि अपडेटेड उपचार मिळतो. खरं तर दातांचं संपूर्ण आरोग्य एकाच ठिकाणी. म्हणून सावदा आणि परिसरातील लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे विश्वासाचं आणि समाधानाचं पर्याय. मोरया डेंटल क्लिनिक, तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची हमी. गुजरात तीर्थक्षेत्र गिरनार पर्वतावर गुरु गोरक्षनाथ यांच्या मूर्तीच्या झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ फैजपूर प्रांताधिकारी यांना समस्त नाथ बांधव, नाथ भक्त यांचे तर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंठकांना तात्काळ कठोर शासन करावे, जेणेकरून असे कृत्य यापुढे होता कामा नये. निवेदन देतेवेळी नाथ संप्रदायाचे संत, नाथ जोगी समाज बांधव, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि नाथ समाजातले काही मंडळी उपस्थित आहे. नाथ संप्रदायावर मोठ्या प्रमाणात प्रेम करणारे आमचे नाथ भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित राहण्याचं कारण असं की गिरनार सौराष्ट्र गुजरात जुनागड येथील गिरनार पर्वत हे नाथ भक्तांचं श्रद्धास्थान आणि नाथ संप्रदायाचं खूप मोठं स्थान आहे. भारतातलं लौकिक असं आणि भारतातलं प्रमुख स्थानापैकी एक गुरुदत्तांचं ठिकाण. तिथे गुरुदत्त आमचे गोरक्षनाथ महाराज यांच्या मूर्तीची दिनांक 4 ते 5 या दिवसाच्या कालावधीमध्ये रात्री मधल्याच काही समाजकटकांनी मूर्तीची विटंबना छिन्न अवस्थेत केली. त्या निषेधार्थ आमच्या समाजाचे काही लोक व आमच्या नाथ संप्रदायावर प्रेम करणारे मंडळी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमचे शेखरदादा पाटील साहेब, शिवप्रतिष्ठानचे आमचे दीपक भाऊ सुरळके, पवनदादा भोटक्के, काही नाथ समाजाचे आमचे नाथयोगी परिवारातील काही नातेवाईक व काही आमचे 2 संत या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सरांना निवेदन दिलेलं आहे की घटनेची सखोल चौकशी व्हावी व चौकशी होऊन ज्यांनी कोणी ही विटंबना केली त्यांच्यावर तत्काळ लवकरात लवकर कारवाई करून कडक शासन त्यांना व्हावं. आणि राहिला प्रश्न याचा, तर लवकरात लवकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, कठोर कारवाई व्हावी ही आमच्या नाथ भक्तांकडून व नाथ समाजाकडून अपेक्षा आहे. शासनाकडे आम्ही ते निवेदन तसं दिलेलं आहे. आणि असं माहिती पडलं, काल तिथे बोलणं झालं तर 2-3 संशयित आरोपींना तिथे पकडण्यात आलेलं आहे. आता ते संशयित आहे, ते ज्या वेळेला सिद्ध होतील त्यांना असं शासन व्हावं की त्यांच्या येणाऱ्या 7-8 पिढ्या यांच्या लक्षात त्या गोष्टी राहिल्या पाहिजे. त्यामुळे त्यांना कठोर शासन तेथील राज्य शासनाने आणि पोलीस प्रशासनाने द्यावे ही आमची नम्र विनंती. ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. ओम चैतन्य श्री गुरु गोरक्षनाथ महाराज की जय. या बातमीचे प्रायोजक होते मोरया मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर, सावदा. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.